शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा आहो मग तुम्ही सगळेजण? बरे आहो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो. तर नाही का झाले गुंडाळून बाहेर त्या वाळवाने गतीत डोळ्याला पडून डोळ्याला ते देऊन घातलं असतं बरं. पाणी बी नाही की पाणी कवा सोडते की माय सरक तू तिकडे अंगावर ये. तुझ्या ह्याला जर झटकू दे. एक 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 कधी घेऊन घातलं हेच नाही की पाणी नाही माय हाय शिकले माय पांघरत जा की आता हे आहे की जरा हाय माय ठेव. तू सांगेल का? हा मीच दिलेली आहे तुला. त्याला पांघरत जा. कशाला ठेवतेस त्याच्यात घालून? ती वरच राहू दे. याला पांघरत जा. गरम आहे की. हा जेवण होते का करायला असं हे करते मी तुला घ्यायला आहे का मी असं ठेवते. गव्हाची चालली गहून आहे ना काय नाही त्याच्यात नाही ती राहू दे. जेवतो जातो ना जेवतो ठेवू कशी केलं? ठेवा तिकडे चाली. इकडे झाड द्या म्हणून जेव तुम्ही हा जेवता खनी ह्याच्यात आहे ना. हा काय ना जाऊ उठ अंगावर धुरा. बांधे फणी बांधून त्या पोटवाने जेवतो हळू हळू आले का ना आले. लय बी पातळ आहे माय एवढं काकू.
ह्याच्यात निळ्या बॅलरमध्ये चालू कामाला. तर मी इथं आलं की माझ्या आजीसोबतचा माझा दिवस असा मी का बरं घालवतो आणि माझ्या आजीची सेवा मला करायला का बरं एवढं आवडते मी तुम्हाला ही सांगते. मी ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्या टायमिंगला माझी आजी सगळ्यात जास्त माझ्याजवळ माझी आजी होती. आणि कसं राहते माहिती आहे का, एक लेकरू सांभाळणं लय अवघड राहते. त्याच्यात अजून मला 2 आवळे-जावळे, मग ते आवळे-जावळे लेकरं होते आणि त्यांना एकत्र असं हे करणं म्हणजे लय कठीण राहते सांभाळणं बरं का लेकराला. मला एवढं म्हणजे कठीण जात होतं ती. आमच्या घरची परिस्थिती एवढी त्यावेळेस हे नव्हती, म्हणजे करून खायचंच असं पहिलं बी ना आता बी. पण एवढंच की पहिलं कसं होतं माहिती आहे का, बारके बारके भाऊ होते. झालं तर ह्यांनी म्हणजे माझे वडील बी सारखं आजारी हे ते असायचे, तरी बी त्यांनी लय कष्ट करायचे. मग 2 लेकराला सांभाळणं, घरातलं सगळं बघणं म्हणल्यावर जरा जास्तच ही होते की त्याच्यानं मग आईला बी आमच्या अण्णाला बी रोज कामाला जावं लागायचं. मग घरात म्हणजे असं आता तुम्ही समजू शकता की डिलिव्हरी झालेलं माणूस घरात जर असलं म्हणजे बाई असली घरात तर तिथं किती लागते का लागते ती. त्यावेळेस परिस्थिती जरा नाजूकच होती बरं का. करणारे 2घच होते, घर बी सांभाळायचं लेकराचं बी बघायचं. त्याच्यानं आमची म्हणजे माझी आजीच माझ्याजवळ राहायची. जरा बी इकडं तिकडं झाली का म्हणजे थोडं 5 मिनटासाठी लघवीला बी गेलं की मी लगेच चिरकायचे रडायचे, कारण लेकरं एवढा त्रास देत होते. माझ्या आजीनं एवढं सांभाळल्या माझ्या लेकराला कनी लई सांभाळल्या का बरं की मला आमच्या मायची पहिल्यापासूनच माया येते. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर कनी मी लहानपणापासूनच आजीला जरा मला जास्तच माझा लगाव आहे आजीचा. मला गावच्या जत्रेला बी मी असं गेले कनी तर आमच्या आजीला मी तसले कानातले कुठे असे 1-1, 1.5 रुपयाचे कानातले आणायचं. मला नादच पहिल्यापासून असं म्हणजे आजीची मयाची ते मला का बरं की. माझी आजी बी लय भारी आहे, दुसऱ्यांच्या आजी व्हावनी माझी आजी नाही. आमच्या सगळ्या नातवंडाला तिथे तेवढंच जीव लावते तेवढंच, आणि सगळेच आम्ही तिला तेवढंच जीव लावता. सगळ्या माझ्या बहिणी व्हाचा बी आणि माझ्या भावाचा बी म्हणजे आमच्या सगळ्या लेकराचा आमच्या आजीवर लय जीव आहे मापाच्या बाहेर. माझी आजी तशी गोड आहेच हो, तुम्हाला का सांगू. तिचं बोलणं ऐकल्यावर कधी तुम्ही असं नवल करचाल एवढी भारी आहे आमची आजी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. हे बघितलं मी खरोशाची देवी तिथलं वरचं बघितलं, आता बुद्धाचं बघा नाही लय भारी आहे मग तिथं काय का. इथून गेलं तर की लोक आईने गेली मग आमच्या हा मग तेव्हाच दसऱ्याला असलं भारी तर रोड केले बघा तिथून खास जायसाठी गाड्या. त्या अनंताची गाडी गेलती मग की लोक घरी बस आपल्या भैयाला शाळेतून आल्यावर जेवायचे कर म्हणा शाळेत बरं का. तर आता इथं आजीला मी जेवायला माशाची भाजी आणि भाकर आणली. तर आता माशाची भाजी माझ्या आजीला लय आवडतात, मासे लय आवडतात बरं का. कारण आमचे आजोबा माझे आजोबा आहे का नाही, आमच्या गावाला नदी आहे आणि शेळ्या होत्या घरी, बक्कळ शेळ्या होत्या घरी. तर शेळ्या घेऊन नदीला जायचे, असं नदीच्या कडेला चारायचे आणि येताच मासे घेऊन यायचे. असलं कनी एवढी टेस्ट भाजी त्यांनी त्यांच्या हातानंच भाजी करायची बरं का, कुणाला करू बी देत नव्हते. त्यांनीच करायची त्यांच्याच हातानं. आणि असली टेस्ट भाजी राहायची कनी. जिऱ्याची फोडणी द्यायची, चिंचेचं पाणी टाकायचे त्याच्यामध्ये त्या भाजीत. असली का तुम्हाला सांगू चव राहायची त्या भाजीची, एकच नंबर चव राहायची. लय जबरदस्त भाजी करत होते आमचे दादा. त्याच्यामुळं आमच्या माईला जरा जास्तच मासे आवडतात. चव आहे खाल्लेली मेन महत्त्वाची म्हणजे. आणि काय तर 5-7 भावात 7 भावामध्ये 2घीच बहिणी होत्या. म्हणजे माझ्या आजीला भाऊ भरपूर आहेत
आणि एक बहीण वारली आहे माझ्या आजीची. बरं तिचा लय म्हणजे तिनं लय लाडा कौतिकाची तिकडं माहेरमध्ये बी तिच्या. असलं माझ्या आजीचं आणि इथं बी चांगली असं लय भारी माझी आजी लय दिकणी होती आधी आणि लय मयाळू बी आहे तुम्हाला का सांगू आता. तर आता इथं मी माझ्या हातानं का बरं खाऊ घालायला ही सांगते. मासे खायला बी तिला मेन म्हणजे काटे दिसत नाही तर. आणि मी कनी जोपर्यंत इथं राहते तर जोक ना आमच्या आजीला मी माझ्याच हातानं खाऊ घालते. का बरं सांगू का, वाकर बी आहे तिला चलायला येत नाही बरं का असं जास्त असं टाईट होऊन. तर हातानं म्हणजे त्या वाकरपर्यंत जाऊजोपर्यंत का असं हात टेकवतच जाते. मग मला वाटतंय मी हा तर जोक ना माझ्याच हातानं खाऊ घालावं. माझी बहीण एकदा मला म्हणलाल ती बी, अगं कल्पनताई जस्ट त्याच्या हातानं खाल्लं का नाही पोट भरतंय, तू तुझ्या हातानं खाऊ घालतेस मायला खाल्ल्यावर वाटत नाही असं म्हणलाल ती नंदू मला. बरं नाही मला का बरं की माझ्याच हातानं खाऊ घालू वाटतंय जर हाव तर जोपर्यंत तर हाय का नाही. जाऊ माय खाते आता रोटी.